हा किती भारी ना. तर ना आता इथे आम्ही हे घेतले आपली बोलली डायरेक्ट लावूनच घेतला. माझे एक्सरसाइज इथून घेतले होते ते इतके छान निघतात बघू शकता गाडीवाले. आणि आता 4-5 महिने मी वॉकिंग करते एकदम मस्त निघाले. बघू शकता हा कलर आला पिंक. इथे एक्सरसाइज केली आहे मीडियम. बघू आता इथे केली तुम्हाला खूप चांगलं वाटतं ना. चेंज पण आहे बटन. जा बघून हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगची पद्धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मला नेहमी म्हणतात की बेड नाही दाखवत तर हा आहे मास्टर बेड. सध्या रिकामा आहे तिथे काहीच नाही. पण माझी खूप ड्रीम आहे इथे मस्त मोठा आरसा घ्यायचा आहे मला. जो मोठा असतो तो तर तो लवकरच घेईल. कारण मी ना रूम मध्ये एकदम कमीत कमी वस्तू ठेवणार आहे. एकदम म्हणजे जास्त नाही. याच ठिकाणी मी करणार आहे टेबल माझ्यासाठी एडिटिंग वगैरे करण्यासाठी. इथे मोठा आरसा, थोडस ड्रेसिंग टेबलचं खालचं, कप्पे वगैरे आणि बस वॉर्डरोब आणि बेड एवढंच असणार आहे. तर म्हटलं तुला आज ना बेड पासून ब्लॉग शूट करू. तर बघू शकता एवढा पसारा आहे. पसारा असतो मग मी दाखवतच नाही कारण आवरावा लागतो. आणि म्हटलं चला आता पटकन आवरून घेऊ तुमच्याशी बोलता बोलता. तर माझं ना तर इथे तुम्ही बघत असाल दोरी बांधलेली आहे झोळी. तर कियाराची इतकी इच्छा आहे ना कारण माझी जी जाऊबाई आहे ना खाली ती तिच्या मुलीला झोळी बांधलेली आहे. तर कियाला म्हणे मला पण पाहिजे. मग वैभवने तिच्यासाठी झोळी बांधून दिली. दोर आणला आणि तिथे बांधून दिली. मग मी करून देते तिला ब्लँकेटची किंवा गोदडीची अशी करून देते. मग ती खेळते दिवसभर तिथे. तर इतका पसारा असतो ना रोजचा. मुलं कारण खूप पसारा करून ठेवतात. आणि मी साईडला ना हे लावते सगळं काय म्हणता ब्लँकेट्स वगैरे. कियाला होते दुपारचे तर तेव्हा लावून ठेवते कारण ती लगेच पडून जाते. त्याच्यामुळे एवढ्या ब्लँकेट्स दिसत असेल तुम्हाला. आणि तेच कपडे पण आवरायचे आहे. आणि त्या साईडचा रूम मध्ये इतका पसारा आहे तो मी नंतर कधीतरी दाखवेल तुम्हाला. मी जो किड्स रूम आहे ना तो त्यात खूपच पसारा कपडे आहेत तर तो दाखवेलच मी नंतर. तर इथे आवरून तर झालेला आहे. आता कपडे आवरून घेते सगळे पटापट. आणि म्हणून मी दाखवत नाही रूम कधी कारण पसारा असतो. आणि सकाळीच मी व्लॉग शूट करते. मी बाकीचं गोष्टी शेअर करते पण मग पसारा वगैरे म्हटलं काय दाखवायचा. तर पण जाऊ द्या. मला कमेंट्स आलेल्या की तू रूम दाखवत नाही म्हणून मी आज रूम पासून व्लॉगला सुरुवात केली. तर इथे फायनली रूम तर आवरून झालेला आहे. आता छान दिसतोय बघू शकतो. तर असा बेड आवरून तर झालेला आहे. आता हे ब्लँकेट्स वगैरे तिकडे घेऊन ठेवणार. आणि या पद्धतीचं पटकन बेड आवरून होतो. इतकी हवा येते नाही इथून. आणि हे ना इथे पडदे पण बसवायचे आहे. आता लवकरच चॉईस करते कोणते पडदे बसवणार. होते याच्या आधी ब्राऊन कलरचे होते पण मग ते काढून ठेवले मी. आणि व्हाईट कलर दिलाय फक्त रूमला. छान वाटतं एकदम म्हणजे पीसफुल आणि छान मोठा रूम दिसतो. तर म्हणून मग व्हाईट कलर दिला. आता पडदे ना मला अशा कलरचे आणायचे बेज किंवा मग ग्रे कलरचे. आणि हे बेडशीट इतकं छान आहे ना तर मी हे डिस्काउंट बाजार मधून घेतलं होतं मस्त एकदम. तर तेच आज तर बघू शकता असं तर बेड आवरून झालं आहे. आता हॉल मधलं फरची पुसायची बाकी ते पुसून घेऊ. चला तर फरची पुसत होती म्हटलं चला आता तुम्हाला दाखवू. तर त्या साईडची रूम वगैरे सगळे पुसून झाले. आता हॉल मधला तो पार्ट झालेला. आता हा पार्ट राहिला फक्त. फरची पुसून झालेली आहे. फॅन लावून दिला आता वाळे. आता स्वतःचा आवरते. चहा पण घेतला नाही अजून. चहा घ्यायचा. वैभव गेले हॉस्पिटलला त्यांना तेव्हा चहा केला सकाळी. आणि आज लवकर गेले ते. आणि केरळला सोडवलं. आता थोड्या वेळाने 2ला घ्यायला जाईल. आता वाजले बरोबर 12:30 वाजले बघू शकता. आणि माझं ना स्वयंपाक सगळं झाडू फरची बेड वगैरे सगळं आवरून झालेलं आहे.
आता स्वतःच आवडते, स्वतःसाठी टाइम. आणि मी रोज सकाळी तुम्हाला माहिती जातेच 5:30ला वॉकिंगला जाते, तर माझी एक्सरसाइज पूर्ण होऊन जाते. आणि घरी पण आल्यानंतर सगळे कामं म्हणजे कामं करून एक्सरसाइज होऊन जाते. तर मग टेन्शन नाही आणि छान वाटतं, फ्रेश वाटतं. आता मी स्वतःच आवडते, मस्त स्किन केअर वगैरे करते थोडंसं. आणि मग केअरला घेण्याच्या जायच्या वेळेस बोलेल तुमच्याशी. चला, स्किन केअर केलं, किती छान दिसतोय चेहरा बघू शकता, एकदम फ्रेश माझा आवडलेला आहे. आणि तेच घर पण आवडलेलं, इथून बघितलं असेल पूर्ण मी घर क्लीन केलं, फरची पुसली, इतकं सुंदर दिसतंय बघू शकता. आता हे असं घर दिसतंय आणि मुलं आल्यानंतर काय घर दिसणार. पूर्ण पसारा वगैरे सगळा, त्यांचे बुक्स, नंतर त्यांचे बॅग वगैरे सगळं असं पडलेलं राहतं. तर मस्त आवरून लिहिलेलं आहे आता, तर छान वाटतं एकदम मस्त. आणि काय करणार, मुलं आहे, मुलं पसारा करणारच, ते नाही करणार तर कोण करणार. तर तेच म्हणत होती, आपण जेवढं पण आवरलं ना एवढं म्हणजे हे करून, पण संध्याकाळी तो हॉल एकदम अस्ताव्यस्त होऊन जातो. आणि तेच आता ना माझं पण आवडलेलं आहे, मस्त मस्त स्किन केअर केलं. फक्त मी एक गोष्ट विसरून गेली, काय म्हणता, ब्लॅक हेड्सचं. मला ब्लॅक हेड्स वगैरे नाही काही, पण मी स्ट्रिप्स आणलेली आहे, म्हटलं ती विसरून गेली लावायची, पण म्हटलं काय नंतर लावेल. चला आता चहा ठेवते मस्त. आणि आता वाजले आहेत 1:15. आणि चहा ठेवेल, मग इतक्यात 2 वाजून जातील आणि मग लगेच कियाला घ्यायला जाणार. आणि जेवणाचं आज मी बघते, मला भूक पण नाहीये, बघेल जेव्हा भूक लागेल तेव्हा खाणार. चला, तेच आता मी मस्त शुगर फ्री नाही तर काय म्हणता, विदाऊट शुगर नाही तर शुगर फ्री टाकून कॉफी घेणार आहे. कॉफी टाकली आणि छान दूध, त्यात थोडंसं पाणी टाकलं, मस्त बॉईल होती, नंतर साखर टाकणार. तर म्हटलं त्याला खूप दिवसांनी काहीतरी असं थोडंसं गोड. आणि मी ना हे मुद्दामून आणून ठेवले, म्हटलं कधी गोड खावंसं वाटलं मला तर मग मी हे असं बॉक्स आणून ठेवलेलं आहे बघू शकता. असे सॅचेट आहे शुगर फ्रीच्या. तर जेव्हा मला काही दही आणायची, दहीमध्ये दही साखर खायची, दही साखर खूप आवडते मला, एक पुडी टाकली तरी मस्त दही छान चव येते. तर आता कॉफी वगैरे पिऊन घेते आणि मग Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. आता आम्ही चाललेलो आहे डीमार्टला, थोडीशी खरेदी Whispering करायची आहे. pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet आता आम्ही आलेलो आहे डीमार्ट मध्ये, कियाराला घेऊन आलो आज. कियारा का patching patterns. तर तेलाचे भाव इतके वाढलेले ना बापरे. तर आता तेलच घेतोय, बॉक्स घेणार होतो पण इतके भाव वाढलेले आहे. सध्या 4-5 पिशव्या घेते आणि अजून 2-1 ठिकाण बघते. ग्रॅम आहे. 1 लिटर म्हणजे 910 ग्रॅम आहे. 1 लिटर होते. तर 5 पिशव्या घेतलेले आहे, बघू शकता भाव त्याचे सगळ्यांचे. तर ना आता इथे आम्ही हे घेतलेलं आहे मुलगी, डायरेक्ट लावूनच घेतला असता, बघू शकता हा. तर इथे बघू शकता स्वाद आहे 4 लिटरचा 775 ला. आणि नंतर फॉर्च्यून 171. तेलाचे भाव खूपच वाढलेले आहे. आता तेल घेतल्यास आता खूप बाकीच्या वस्तू. तर इथे बघू शकता राईस ब्रँड आहे ना, 136 लाच आहे. नाही काय काय बघ ना.
हे शिवण्याचं सगळं बटन वगैरे. तर ही कंपास बघू शकता किती छान आहे. उघडली काची आहे, उघडल्यावर त्याच्यावर काडे लिहिलेले आहे, बघू शकता. ही आहे 189. तर अशा साड्या कंपॉस आहे, भारी एकदम मस्त मस्त आहे. अगं मोठी झाली का देईल तुला मस्त. हो डायरी पाहिजे का तुम्हाला? डायरी पाहिजे? मस्त आहे एकदम. तर डायरी इतकी छान बघू शकता, वारली पेंटिंग डिझाईन आहे, मस्त मस्त डायरी आहे एकदम भारी आहे. कियाराला इथून ना पॅन्टी घेतल्या, मस्त मिळतात. आता पुढे जाऊन बघू एक्सरसाइजच्या पॅन्ट वगैरे बघू. चला हे पॅन्ट कशा आल्या इथे घरात घालायच्या, बघू शकता. पॅन्ट एक्सरसाइजच्या पॅन्ट नाही आता, तर एवढ्या घरात घालायच्या आहे. शॉर्ट पॅन्ट आहे, बघू शकता. इथे एक्सरसाइज पॅन्ट आहे मीडियम, बघू आता इथे की बघू शकता. पॅन्ट आणि टी शर्ट मला थोडं पातळ वाटतंय, पण पॅन्ट मस्त वाटते. मीडियम साईजची पॅन्ट आहे आणि हा मीडियम टी शर्ट आहे. तर इथे लहान मुलांचे क्रॉक्स इतके छान आलेले आहे ना, बघू शकता की भारी भारी क्रॉक्स आलेले आहे. चप्पल बघू शकता 169 ला असे क्रॉक्स आले, मस्त डिझाईन आले आहे. तर बघू शकता किती सुंदर सुंदर डिझाईन आहे. पिंक कलरचे छान आलेले बघू शकता. वाव किती क्यूट क्यूट आहे. नंतर हे बघू शकता किती सुंदर आहे, बापरे. वाव हे तर किती सुंदर आहे, मुलांचं शिक्षण. केरळला आम्ही इथूनच घेतले, बघू शकता. असे भारी भारी आलेले बघू शकता. सुंदर सुंदर क्रॉक्स. बघू शकता हे माझे हेच आहे माझ्याकडे. माझे एक्सरसाइज इथून घेतले होते, ते इतके छान निघतात बघू शकता गाडीवाले. आणि आता 4-5 महिने मी वॉकिंग करते, एकदम मस्त निघाले. बघू शकता हा कलर आलेला पिंक जो आहे ना, तो हा आहे. ब्लँकेट 549 ला असं ब्लँकेट आहे, बघू शकता. मस्त आहे, 500 ला आहे. वाव छान आहे. गिफ्ट देण्यासाठी डब्बा छान. डीमार्ट मध्ये माझं आवडतं सेक्शन पर्स बघायला आली. आता ह्यावेळेस बघू शकता. वाव किती सुंदर पर्स आहे.
बघू शकता 199च्या टोट बॅग किती छान छान आहे. एकदम मस्त मस्त डिझाईन आहे. चला कपड्यांची स्टँड बघू शकता असे आलेले. किती 1589 छान छान आहे. मेटलचं आहे. कपड्यांची स्टँड मेटलचे आहे 2075 मस्त आहे. हे टप पण छान आहे. एकदम भक्कम आहे टप. बघू शकता 399 ला. तर इथे 499 कप सेट इतका सुंदर सायन्सचा बघू शकता. अशी डिझाईन अशा वेगवेगळ्या डिझाईन आहे. एकदम मस्त आहे. एस्थेटिक आहे. बघू शकता अशी डिझाईन आहे. असं छान आहे. वाव मग तर किती सुंदर आहे. हे माझ्याकडे हा आहे आपल्याकडे. आपल्याला घराच्या हा आहे माझ्याकडे. हा आहे. हा आहे ग्रीन आहे. नाही नाही असं नाही. एवढं भारी बापरे. हा किती सुंदर आलाय. अशी डिझाईन ही ग्लॉसी. हे कशासाठी असतं हे चहा. हे काय हे पण कप नाही नाही वेगळंच मटेरियल आहे हे हलकं. केरळकडे असे चहाचे कप देतात बघू शकता. कर्नाटक तामिळ मध्ये असेच देतात सेम. केरळकडे असं देतात ना. कर्नाटक मध्ये असे मोठे मोठे कप राहतात. 100% लेडीजचे बघू शकता रेनकोट आता असे 749 ला आहे. मस्त आहे. जा बघून तर ह्या डिशवॉशर मध्ये पण चालतात वाट्या. आणि ह्या अशा आहे ना त्याला तडे जातात डिशवॉशर मध्ये. तीन चार वस्तू घेऊन झाल्या आणि भांडे खूपच कमी झाली इथे डीमार्टला. आमची डीमार्टला शॉपिंग झालेली आहे. एक्सरसाइजची पॅन्ट पण घेतली. बाकी तेलाच्या पिशव्या घ्यायच्या होत्या आम्हाला. तेल घेतलं आणि पिशव्या नाही घेतला डब्बाच घेतला ह्यावेळेस. स्कॅन घेतली. खिडकी आला आणि पावसाचं वातावरण बघू शकता. बरं पाऊस नाही येते. खाली जाऊ आपण. कुठे आपली गाडी. चला तर चला झाली शॉपिंग. रुमाल. तर आज एवढी गर्दी नव्हती म्हणून तर पटापट झालं मस्त. चला मी आडगावच्या डीमार्टला आलो होतो. इथंच येतो नेहमी आणि आज गर्दी पण नव्हती म्हणून असं शॉपिंग झाली. शॉपिंग म्हणजे ज्या लागणाऱ्या वस्तू त्याच घेतल्या. बाकी काही नाही.
तर घरी आलो आणि बघू शकता ही पॅन्ट घेतली आहे तुम्ही. बघू शकता मस्त बॉटल ग्रीन कलर आहे आणि छान कम्फर्टेबल आहे. मागच्या वर्षी लहान घेतलेली, आता मीडियम घेतली. मीडियम एकदम बरोबर येते मला. बघू शकता. अशी तर पॅन्ट घेतलेली आहे आणि टी शर्ट ना मला पातळ वाटले म्हणून मी टी शर्ट नाही घेतले, कॅन्सल केले, पॅन्ट घेतली. आणि इथे मी डायरेक्ट आता हा किती लिटरचा आहे स्वाद म्हणजे डीमार्टचीच कंपनी आहे. तर मग हे घेतलेलं आहे, डायरेक्ट कॅन घेतलेला आहे. 5 लिटर असेल, 5 लिटर 4.5 लिटर आहे. तर हा मिळाला 925चा होता, हा मिळाला 750 काहीतरी मिळाला. तर हे घेतलं. त्याच्यानंतर ना हे राईस ब्रँड ऑइल हे देवासाठी मी ओतून ठेवते त्याच्यामध्ये बॉटलमध्ये. तर हे घेतलेले आहे. बाकी मग जीन वगैरे लिक्विड आणि पियासाठी पॅन्टी घेतल्या आणि माझ्यासाठी पॅन्ट घेतली. तर व्लॉग कसा वाटला आणि आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय. चला.